जया, हा आकांक्षाने लिहिलेला लेख वाचलास काय? बघू. कसा वाटला? तुला कसा वाटला? मला काय विचारतोस कसा वाटला? जसं काय तूच लिहिलाय. अरे तुम्हाला मास्तर लोकांची करून टाकले त्यांनी. हा, तेवढं चालायचंच. तेवढं काय चालायचं? अरे मास्तरणीने जर का वाचला ना तर या आकांक्षाची काही खैर नाही. काय तरी काय बोलतोस तू? सुद्धा काय येतात तर शिव्या देत असते का मुलींना? खैर हो, छोडो. काय म्हणते तुझा मुलगा आणि सून? हे काय मजेत आहेत, पण तू विषय बदलू नकोस. हे हे धंदे चालतात कॉलेजमध्ये. हा, आणि काय करता काय रे तुम्ही प्रोफेसर लोक? काय रे तू काय करतोस? भांडण करायचंय तुला? हे बघ, हे भांडण नाहीये, तात्विक मतभेद आहे. भाई शेलार सारखा गुंड माणूस एका मारामारी करणाऱ्या पोराला इलेक्शनला उभा करतो, हे तुम्ही लोक सहन कसं काय करता? मारामारींची तुला कधीपासून ॲलर्जी झाली? नाही नाही नाही, मी कॉलेजमध्ये असताना मारामारच केल्या. अरे पण आपल्या पोरीबाळी जातात कॉलेजमध्ये, आणि हा पोरगा जर इलेक्शनला निवडून आला तर पुढे काय होणार आहे? काय होणार आहे पुढे? आणि याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष कसं काय करता? हे बघ, मुलीबाळींची टिंगल होते, तुला कधीपासून टोचायला लागलं? तू नाही कधी केली टिंगल? काय? अरे ते ठीक आहे रे, ते जुन्या गोष्टी झाल्या. आता टाइम बार झालो. हे पण मी टिंगल केलेल्या एका तरी पोरीचं नाव आठवतं का रे तुला? हा, निर्लज्ज आहेस रे. हे पण चला, ही हल्लीची पोरं पुचाट आहेत. काही म्हण, काय दम नाही साल्यांच्यामध्ये. चले पुचाट आहेत, पुचाट. आपल्या वेळी कसं एकदम मॅन टू मॅन लढाई व्हायची, हो की नाही? कुठल्या तरी ह्या कॉलेजची 40 पोरं, त्या पार्टीची 50 पोरं, आणि मग मारामारी. हे असले संधी आपण नाही केले. एकदम मॅन टू मॅन फायसला. तुला आठवतंय तो कोण आपल्या वेळी दोघं जण इलेक्शनला उभे होते? एक तो दळवी, कोण, भिकोबा दळवी, आणि दत्तात्रय महाजन. हे दोघा जणांनी एकाच वेळी फॉर्म भरला होता. मी दोघांना पण कॅन्टीनमध्ये आणलं, त्यांना चहा पाजला, आणि मग ठासून सांगितलं गोखल्याला उभा केलेला आहे आणि तुम्ही दोघांनी त्यालाच मत द्यायचंय. हा भिकोबा दळवी मला काय म्हणतो, तू कोण? असा फोडला ना, चेहरा मोहरा बदलून टाकला साल्याचा. बरोबर आहे म्हणणं, पण टाइम्स हॅव चेंज्ड. अरे मी सुद्धा नाही का 7-8 वर्षापूर्वी मला हवा तो GS निवडून आणला, सनीला हाताशी धरून. आता इम्पॉसिबल. म्हणजे अनुला इलेक्शनला उभं करण्यात तुझा साथ नाही ना? नाही नाही, नसू दे, हात नसू दे, पण इलेक्शनच्या डावाकडे मात्र नजर ठेव. सगळे पत्ते ना तुझ्या हातात असले पाहिजेत. एखादा पत्ता जरी खाली पडला ना तरी कंट्रोल मात्र तुझाच असला पाहिजे. गेम तुझा झाला पाहिजे, लक्षात ठेव. नाहीतर लफडा आहे, लफडा. हे काय? आई, मी तुला कालच सांगितलं होतं ना, मला 8:30 वाजता जायचं आहे. नाश्ता तयार नाही केला, चहा तयार नाहीये ताजा. अरे डोकं फुटायची वेळ आली आहे. घणाचे घाव घालावेत ना तसं डोकं दुखतंय माझं. अगं मग औषध घे, बाम लाव. नुसतं डोक्याला पट्टी बांधून काय होणार आहे का? ठीक होणार आहे आपोआप. घरात एक गोळी शिल्लक नाहीये, आणून देतोस? आई, 8:15 वाजता माझ्या काकांनी केमिस्टचं दुकान उघडं ठेवलंय. तरी सांगत होतो घरात 4-5 औषधं ठेव. अजिबात ऐकत नाही माझं. बाम देतोस जरा? पण ना, घे आता. आहे तो चहा ढोसतो आणि जातो कामाला. सोडून नाही देत. आई, अगं मला 10 वाजता चर्चगेटला एक अपॉइंटमेंट आहे. ती अटेंड करू की तुझ्या डोक्याला बाम चोळू, आता तूच सांग. बरं बाबा, बरं जा, हो तुझ्या कामाला जा. माझ्यामुळे तुझं काम अडायला नको.
मी बघीन माझं काय ते. हो जा. ऐक मला देतोस थोडा? घे, तूच पी. मी बाहेर जाऊन पीन कुठेतरी. काय बाई, तरी एक दिवस जरा आजारी पडले तर किती त्रागा तुझा. हा, औषध मागितलं तर तुला वेळ नाही, बाम मागितला तर तुझी काम, आणि चहा मागितला तर तुझा त्रागा. बाई 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 बाई, खरंच आजारी पडले. खरंच म्हणजे? खरंच म्हणजे खूप आजारी पडले तर काय करशील कोणाला माहिती. मला हॉस्पिटलमध्ये टाकशील आणि स्वतःच्या कामाला निघून जाशील. आई, आता मी काय करू हे तूच सांग. आपण म्हणाल ते ऐकीन मी. प्रीतीला फोन कर, तिला सांग आई आजारी आहे, येऊन जा. आई, मला वेळ नाही आहे ग. म्हणूनच त्यांना फोन कर. तिच्या शेजाऱ्यांचा फोन नंबर डायरीत लिहिलेला आहे. जा. मला पाठ आहे तो. हा, हॅलो. सॉरी टू बॉदर यू सर. जरा प्रीतीला बोलवून देता का? हा, मी वीरेंद्र शिरोडकर बोलतोय. प्लीज. तुझं पण ना, ज्या दिवशी मला घाई असते त्या दिवशी नेमकं. हॅलो. हा, हॅलो प्रीती. अगं वीरेंद्र बोलतोय. काय सांगायचं होतं? हा, जरा घरी येऊन जातेस का? आईची तब्येत जरा खराब आहे ग. ओके, प्लीज प्लीज. थँक्यू. हा, थँक्यू. प्लीज. ओके, बाय. 11, 11:15 पर्यंत येते ती. तोपर्यंत काळजी घे स्वतःची. मी निघतो. काही आहे मला. आता हे नाटक 4-8 दिवस चालू ठेवायला पाहिजे. काय करूया आता? कॅन्टीन मध्ये नको यार. ए, तुला धनंजयनं शेवटच्या खोलीत बोलवलंय. कशाला? काम आहे, इलेक्शन बद्दल बोलायचंय. तुम्ही जा, मी येते. डोंट वरी, मी येते. या जोशीबाई या. जीएसच्या खुर्चीसाठी हापापलेल्या जोशी मॅडमचा मी स्वागत करतो. या. मगाशी माघार घेतलीत ना, तशीच माघार घ्यायची निवडणुकीच्या पटावर. असं घाबरू नका, आम्ही तुम्हाला काही करणार नाही आहोत. तू गौतमचा मित्र ना? नाही, तुमचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतोय. खरे मित्र असे लपून छपून भेटायला बोलवत नाहीत. नाही, बरोबर आहे तुमचं. पण काय होतं जोशीबाई, की प्रेम आणि भांडण असं 4 लोकांसमोर करायचं नसतं, म्हणून तुम्हाला इथं बोलवलं. बरं, ते जाऊ द्या. मुद्द्याचं बोलतोय. कान उघडे ठेवू नये का? तुम्ही जोशी मॅडमच्या द्वितीय कन्या. एवढा चांगला मॉडेलिंग करण्यासारखा चेहरा देवाने दिलाय तुम्हाला. अहो, एका मागून एक ऍड करत सुटायच्या, साबणाच्या, कपड्याच्या, सौंदर्य प्रसाधनाच्या. तर ते सोडून या राजकारणाच्या वाटेला कुठे आला तर तुम्ही? तुमची वाट तर लागेलच, ते जाऊ द्या. पण होतंय काय हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही ऐकताय ना माझं? हा, तर होतंय काय की तुम्ही मुलींच्या आणि जोशी मॅडमच्या चमचेगिरी करणाऱ्या मुलांची मतं खाणार. तो मकरंद सुर्वे काय लायकीचा आहे ते मला माहिती आहे. हो, त्याला कॉपी करायला सांगितलं आणि त्याच्यासमोर सगळ्या विषयांची पुस्तकं उघडी ठेवली आणि त्याला 3 6 तास जरी दिले ना, तरी तो पास होणार नाही. खरं तर गौतमच जिंकला असता, पण तुम्ही ऐन वेळी ट्रान्सफर सीन करणार आणि त्याला पाडणार. स्वतः तर जिंकणार नाहीच, पण त्याला सुद्धा पाडणार. म्हणून सांगतो बाई, माझा ऐका. हातपाय जोडतो तुमच्या समोर, बेंबीच्या देटापासून ओरडून सांगतोय तुम्हाला की प्लीज अबाउट टर्न घ्या. ते स्त्री वगैरे सगळं सोडून द्यावं तुम्ही.
मी तुझी कंप्लेंट करेन. बाई, मी तुमच्याशी एवढा अदबीनं वागतोय आणि तुम्ही मला असं हिडीस पिडीस करताय? बरोबर आहे का हे? चला जाऊ दे. रागाच्या भरात माणसाकडून चुका होतात असं मीच मोठ्या मनाने समजून घेतो. हा, तर तुमच्या त्या सगळ्या मैत्रिणी आमची हिरोईन कुठे गेली म्हणून तुम्हाला शोधायला इकडे यायच्या आधीच मी तुम्हाला विचारतो, तुम्ही माघार घेणार की हार खाणार? मी माघार घेणार नाही. तुमची ती बॉलपेनची ऍड 1000 वेळा पाहिली. प्रत्येक वेळी तुम्ही आणखीनच सुंदर दिसता. सॉलिड, एकदम टॉप. पण काय बाई, की राजकारण म्हणजे कोणाच्या टकल्यावर बॉलपेनने लिहिण्यात का सोपं काम नाही. गर्दीतून तुम्ही चालताना तुम्हाला बायका, पोरं, पोरी बॉलपेनवाली ती मुलगी म्हणून ओळखतात. कारण तुमचा तो जाहिरातीतला चेहरा आणि आत्ताचा चेहरा एकदम सेम डिक्टो, काय बी फरक नाही. पण 30 लोक 4 दिवसानंतर मला ओळखणं तर राहू द्या हो, कीव करतील, कीव तुमची. माझी कशाला कीव करतील? भाई, सगळंच काय हो तुम्हाला सोलून सांगावं लागतं? एवढं बी कळत नाही? आता उद्या तुमच्या चेहऱ्यावर ऍसिड पडलं, काहीतरी बघितलं? कल्पनेने सुद्धा थरका पडतो. आणि हे सगळं आम्ही इलेक्शनच्या आधीच करणार आहोत, जर तुम्ही माघार घेतली नाही तर. काय 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 तुमचं ते स्लोगन काय? आता ना होणे शेफाली, अनुष्का आली, अनुष्का आली. हिट, बेस्ट. अहो पण दिसतं स्लोगन चांगलं असून काय उपयोग हो? चेहरा पण चांगला असावा लागतो. आपल्यालाच भीती वाटते आपला चेहरा आरशात बघताना. ती शेफाली तर गेली बिचारी, जाऊ दे. बाई, उगाच गवगवा करू नका. तुमचा हितचिंतक म्हणून तुम्हाला जे काय सांगायचं ते मी सांगितलं. आता काय करायचं आणि काय नाही हा तुमचा निर्णय आहे. आणि या तुमच्या या फास्ट मैत्रिणी उद्या तुमच्यावर हल्ला झाला ना का तशाच फास्ट पळतील त्या. ठीक आहे, माझ्या या 4 गोष्टी शानपणाच्या मी मनापासून ऐकून घेतल्यात, त्याबद्दल तुमचे आभार. यात हॅलो, बोलते. हां बोला. नाही नाही, तुमचं पत्र मिळालं पण मी त्याला ताबडतोब उत्तरही पाठवलंय. हो, या 1-2 दिवसात तुम्हाला मिळेल सुद्धा. नाही, सध्या इलेक्शनची गडबड चालू आहे ना. हो हो, इलेक्शन संपलं की नक्की भेटू आपण. ओके, बरं, ठेवू फोन. हो, थँक्यू. येस मॅडम. काय रे, बाहेर गडबड कसली चालू आहे? आणि तुम्हाला सगळ्या क्राऊडला शांत बसवता येत नाही? करता काय तुम्ही? मला वाटलं तर यावेळीचं इलेक्शन तरी शांतपणे पार पडेल. हां, एक काम कर, निमकर सर किंवा सोनावणे मॅडम असेल त्यांना म्हणून 5 मिनिटासाठी मी बोलवलंय. दोघंही असतील तर? सोनावणे मॅडमना पाठव. हो, पाठव. मॅडम, अनुष्का आली. अनुष्का? हो, माझ्याकडे? तुम्हाला भेटायचं म्हणते. पाठव. बर. इलेक्शनच्या गडबडीत हिचं काय काम आहे माझ्याकडे? मॅडम, मॅडम मला तक्रार करायची आहे. कसली? मॅडम, एका मुलाने मला एकटीला एका वर्गात बोलवलं आणि माघार घ्यायला सांगितलं. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर माझाही शेफाली होईल असं तो म्हणाला. कोण म्हणाला? नाव काय त्याचं? तू
ओळखतेस का त्याला? नाही पण तो त्या गौतमचा मित्र आहे म्हणाला. आणखीन काय म्हणाला तो? शी, तरी मी तुला सांगत होते अनु, नसते उपद्व्याप करत बसू नकोस. 4 मैत्रिणींनी भरीस पडला आणि भरला अर्ज. अनु, आता मी तुला कुठे कुठे पुरी पडणार आहे ग? पण आता आपण काय करायचं? तेच बघते ना मी. तू रडू नको, शांत राहा. अनु, तुला कुठल्या वर्गात त्याने बोलवलं? ग्राउंड फ्लोअरवरच्या 7 नंबरच्या वर्गात. ग्राउंड फ्लोअरवरच्या 7 नंबरच्या म्हणजे G7. G7 मधल्या सगळ्या. अनु, जर मुलांना मी इथे बोलवलं, तुला वर्णन करता येईल त्याचं? अनु, अर्ज भरताना जर का मला विचारलं असस ना तू, तर हा प्रश्नच उद्भवला नसता. त्यांनी मला माघार घ्यायला सांगितली, पण मी नाही घेणार. अनु, तू सुद्धा ना हल्ली ताईसारखं वागायला लागलेस. शे, आधीच काय माझ्या डोक्याला कमी व्याप आहेत का? त्यात तू अजून भर पाडतीयस. त्या अक्षता एवढी सुद्धा अक्कल नाहीये तुला. चिडू नकोस ग तू, मला पण रडायला येतं. मग रड ओक्सा बोक्षी. पण यात माझा काही दोष नाहीये ना. आवाज कमी. हे कॉलेज आहे, घर नाहीये. समजलं? दोष तुझा नाहीये ग. मी तुझी आई आहे आणि त्यातून ह्या कॉलेजची प्रिन्सिपल आहे. हा माझाच दोष आहे, तुझा काही दोष नाहीये. मॅडम, मी इथे तक्रार करायला आले ते तुम्ही या कॉलेजच्या प्रिन्सिपल आहात म्हणून, आणि मी या कॉलेजची विद्यार्थी आहे म्हणून. ठीक आहे, तुझा मी बघते काय करायचं ते. हॅलो. नाही, जोशी मॅडम आत्ताच बाहेर गेल्या. ठीक आहे. अनु, काय झालं? एवढी मरगळलेली काय? अगं, कॉलेजला नाही जायचंय तुला? घोषणा आहेत ना आज. तुला तो कालचा प्रकार नाही माहिती? प्रकार? हो अगं, तो गौतम आहे ना, त्याचा मित्र माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की संध्याकाळी ग्राउंड फ्लोअरवरच्या कोपऱ्यातल्या क्लासरूममध्ये ये. मग काय, संध्याकाळी मी. तुमचं मत कोणाला? आला रे आला, आला रे आला, बस काय अनु एवढ्याशा गोष्टीवर घाबरतेस? मी आहे ना, तुझी ताई. बघ अनु, माझ्या हातात एका वर्तमानपत्राचं यशस्वी सदर आहे. त्यामार्फत तुझ्यावर घडलेल्या अन्यायाला मी वाचा फोडू शकते. बघ, आता तू मला सगळं सांगितलंयस ना, मग तू सांगितल्याप्रमाणे, कॉलेजात जाहीर केल्याप्रमाणे आज नंतर तुझ्या कॉलेजात शेफाली प्रकरण घडता कामा नये. कळलं? पण ताई, तू जर माझ्या जागी असतीस ना, तर तूही घाबरली असतीस. ते जाऊ दे, पण तू माघार घ्यायची नाहीस. इतरांचं मला माहिती नाही, पण मला तरी आवडणार नाही तू माघार घेतलेली. आईशी बोललीस?
काय म्हणणं आहे तिचं? ती खूप चिडली. मी आधी परवानगी घ्यायला हवी होती असं ती म्हणाली. तिचं पण बरोबर आहे ग. पण जे झालं ते जाऊ दे, तू माघार घ्यायची नाहीस. तू कॉलेजला जायचं. जा फ्रेश हो आणि कॉलेजला जा. हो. आणि ऐक, तुला जर तो गौतमचा मित्र भेटला ना, तर तुझ्या नजरेत भीती नाही दिसली पाहिजे, आत्मविश्वास दिसायला हवा. ऑल द बेस्ट. थँक्स. हॅलो. नाही, अनु कधीच निघाली. नाही, तिला वाटेत काम होतं. हो हो, मी जरा फोनवर होते. बाय.